क्वेश्चन दिलेला आहे इफ आर बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप फाइंड आर बार डॉट ग्रॅड फाय फॉर फाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. आता या ठिकाणी आर बार दिलेला आहे, एरो इंडिकेट केलाय. आर बारचा रेग्युलर मिनिंग तुम्हाला माहित आहे. ओके, आर बार इज अ पोझिशन वेक्टर. आता या ठिकाणी काय म्हटलं, काय फाइंड करायचं आहे? डॉट प्रोडक्ट. कसला डॉट प्रोडक्ट? आर बार आणि ग्रॅड फायचा. आता डॉट प्रोडक्ट कसा होतो? या ठिकाणी आर बार क्लिअरली दिलेला आहे, पण ग्रॅड फाय क्लिअरली दिलाय का? फाय माहित आहे आपल्याला, पण ग्रॅड फाय माहित आहे का? नाही. तर सुरुवातीला आपल्याला जे गिव्हन आहे ते लिहून घेऊ आपण. गिव्हन दिलेलं आहे आर बार किंवा आर एरो इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. सिमिलरली या ठिकाणी फाय दिलेला आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. आता आपल्याला डॉट प्रोडक्ट पाहिजे. आर बार क्लिअरली दिलाय, पण ग्रॅड फाय आपल्याला काढावा लागेल. आता ग्रॅड फाय काढू आपण. पहिली स्टेप आहे ग्रॅड फाय. ग्रॅड फायचा मिनिंग काय सांगितलंय? आय कॅप डेल फाय बाय डेल एक्स. डायरेक्टली मी घेतोय प्लस जे कॅप डेल फाय बाय डेल वाय प्लस के कॅप डेल फाय बाय डेल झेड इज इक्वल टू आय कॅप डेल बाय डेल एक्स. फाय ची व्हॅल्यू काय आहे? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय ऑफ फाय. फाय दिलाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. त्यानंतर प्लस के कॅप डेल बाय डेल झेड एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3xyz. तर लक्षात घ्या, फाय जे आहे ना ते सिमेट्रिक फंक्शन आहे. कशावरनं सिमेट्रिक आहे? फाय कशावर डिपेंड आहे? म्हणून फाय कोणा डिपेंड आहे? एक्स वाय झेड वर. आणि बघा, एक्सच्या जागेवर तुम्ही वाय पुट केला, वायच्या जागेवर झेड पुट केला आणि झेडच्या जागेवर एक्स पुट केला, तरी पण आन्सर सेमच येणार आहे. काय येईल इथं? वाय क्यूब प्लस झेड क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 3y झेड एक्स. मागे पुढे केलं तरी आन्सर सेमच येईल. नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड कॉन्स्टंट राहतील त्यावेळेस. यात एक्स आहे का? यस. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3x². यात एक्स नाही आहे म्हणजे कॉन्स्टंट, याचा डेरिव्हेटिव्ह 0. यात एक्स नाही आहे, so again derivative is 0. Now with x, यात x आहे तर बाकीच्या टर्म कॉन्स्टंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय. आता y व्हेरिएबल, बाकी सब कॉन्स्टंट. यात y नाही आहे म्हणजे ही टर्म 0. यात y क्यूब, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 3y². यात y नाही, सो याचा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथं y आहे तर बाकीच्या टर्म ऍज इट इज. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y दॅट इज अ 1. नाव प्लस के कॅप डेल बाय डेल झेड. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू झेड. कसं येईल? यात झेड आहे का? नाही. यात नाही. यात आहे, याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल? 3z². आता या टर्म मध्ये झेड आहे तर 3xy ऍज इट इज. झेडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड काय येईल? ऑब्विसली त्या ठिकाणी 1 येईल.
तर आता या ठिकाणी कसं येईल व्यवस्थित लक्ष द्या. 3x² मी आय कॅप नंतर लिहिल 3x² -3 × 1 × yz म्हणजे -3yz आय कॅप प्लस या ठिकाणी बघा 3y² -3xz जे कॅप प्लस इथं 3z² -3xy के कॅप. हे कसलं आन्सर आलं ग्रॅड फायचं. आणि आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय आता बघा ग्रॅड फाय काय आता वेक्टर आहे. फाय काय होता स्केलर. पण स्केलर आणि वेक्टर कसं समजतं सिंपल काय सांगितलंय आन्सर मध्ये आय जे के आला तर वेक्टर नसेल तर स्केलर. जसं हा फाय बघा याच्यात आय जे के नाही म्हणजे हा काय झाला स्केलर. पण बघा ग्रॅड फाय मध्ये फायनल आन्सर मध्ये आय जे के येते म्हणजे वेक्टर. तर लक्षात घ्या हा वेक्टर आहे आणि हा वेक्टर आहे तेव्हाच त्यांचा डॉट प्रोडक्ट होतो. दोघे वेक्टर पाहिजे तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट पॉसिबल आहे. नाही तर परफॉर्मन्स करता येणार नाही. नॉर्मल मल्टिप्लिकेशन होऊन जाईल ते. आता आपण परफॉर्म करू शकतो. सो आर बार डॉट ग्रॅड फाय इज इक्वल टू आर बार ची व्हॅल्यू काय एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप डॉट ग्रॅड फाय ची व्हॅल्यू 3x² -3yz आय कॅप प्लस 3y² -3xz जे कॅप प्लस 3z² -3xy के कॅप. डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट कसा होतो याचा आय त्याचा आय. आता इथं बघा कसं होईल याचा प्लस आहे याचा प्लस आहे प्लस आय आय. सो x इंटू 3x² -3yz. नाव जे जे प्लस 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 इंटू प्लस इथला y आणि तिकडचा जे कंपोनेंट y इंटू 3y² -3xz प्लस इकडला के के. सो z इंटू 3z² -3xy. आता सिंपल मल्टिप्लाय करून बघू काय होतंय. लेट्स सी. या ठिकाणी काय होईल 3x³ येईल x इंटू x² प्लस इंटू मायनस -3xyz पुढे प्लस इंटू प्लस प्लस 1 इंटू 3 3 y इंटू y² म्हणजे y³ प्लस इंटू मायनस -3xyz पुढे प्लस 3z³ प्लस इंटू मायनस -3xyz. आता या ठिकाणी काही मॅच होतंय का 3x³ प्लस 3y³ प्लस 3z³. आता xyz बघा बऱ्याच ठिकाणी रिपीट झालाय. जसं या ठिकाणी xyz आहे कॉमन आहे म्हणजे तिघा ठिकाणी. तर कसं येईल -3 -3 -3 म्हणजे -9xyz. आता काहींच्या माइंड मध्ये आला असेल सर 3 कॉमन घ्यायचा का. फायनल स्टेप मध्ये 3 तुम्ही कॉमन घेतला तरी चालेल. तो 3 इंटू x³ प्लस y³ प्लस z³ मायनस 3 कॉमन घेतलाय 3xyz. काही ऑब्झर्व केलं का तुम्ही. ती व्हॅल्यू कसली आहे फायची व्हॅल्यू आहे. आता लकीली इथं आलं प्रत्येक ठिकाणी असं होईल असं नाही.
तो आर बार डॉट ग्रॅड फाय, याचा आन्सर आलं 3, 5. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज अ वेक्टर आयडेंटिटीज. आयडेंटिटीज म्हणजे जसं ट्रिग्नोमेट्री मध्ये आहेत ना आयडेंटिटीज, म्हणजे फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. जसे आयडेंटिटी आहे, फॉर्म्युले त्याच टाईपचे फॉर्म्युले या ठिकाणी वेक्टर मध्ये पण आहेत. सो त्याच्या अगोदर सुरुवातीला काही बेसिक आहे. So let R bar be a position vector such that पोझिशन वेक्टर सर्वांना माहिती ना, पोझिशन वेक्टरचा यूज काय असतो की जो पॉइंट आहे स्पेस मध्ये 3 डायमेन्शन मध्ये कुठे प्रेझेंट आहे ते इंडिकेट करण्यासाठी पोझिशन वेक्टर यूज करतात. किंवा जी मिसाईल असते ना की जी इन एअर मध्ये एखादी रॉकेट असेल त्याला तिथं ते डिस्ट्रॉय करण्यासाठी ग्राउंड वरनं लॉन्च करतात, तर त्या केसमध्ये पोझिशन वेक्टरच म्हणतात. नाव या ठिकाणी आर बार दिलाय. सो आर बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. हा झाला आर बार. हे त्याचं फिक्स डेफिनेशन किंवा मिनिंग आहे. आता याचं मॅग्नेट्यूड मला काढायचं आहे. इट्स अ मॅग्नेट्यूड is given as द मॅग्नेट्यूड काढायचं आहे. सो मॅग्नेट्यूड कसं डिनोट करतात, आर किंवा मॅग्नेट्यूड ऑफ आर बार. आणि मॅग्नेट्यूड कसं काढतात, अंडर द रूट आय तर डायरेक्शन सोबत जो कंपोनेंट आहे एक्स त्याचा स्क्वेअर, जे तर डायरेक्शन सोबत जो कंपोनेंट आहे त्याचा स्क्वेअर, ए तर डायरेक्शन सोबत जो कंपोनेंट आहे त्याचा स्क्वेअर. जर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय होईल, इकडे आर चा स्क्वेअर येईल आणि इकडे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि इथं उरेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता याला जर मी डिफरन्शिएट केलं इक्वेशन 1 ला, डिफरन्शिएटिंग पार्शियल डिफरन्शिएशन, कारण आर एक्स वाय झेड वर डिपेंड आहे. partially differentiating with respect to x. कसं येईल या ठिकाणी, डेल बाय डेल एक्स ऑफ आर स्क्वेअर इज इक्वल टू डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता आर आणि एक्स व्हेरिएबल आहेत, लक्षात ठेवा. आर कोणावर डिपेंड आहे, एक्स वाय झेड वर. तर जेव्हा एक्स ने तुम्ही डिफरन्शिएट करतात ना पार्शियली, तर त्यावेळेस त्याचे जे ब्रदर्स असतात हे कॉन्स्टंट राहतात. ते व्हेरिएबल आहे पण तेवढ्या पुरतं ते कॉन्स्टंट राहतात, पण आर व्हेरिएबलच राहील. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, या ठिकाणी आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल, 2r 0 नाही येणार, डेल बाय डेल एक्स ऑफ आर इज इक्वल टू, इकडे काय येईल 2x येईल, कारण y कॉन्स्टंट z कॉन्स्टंट, so that is a 2x. now इकडचा 2 आणि इकडचा 2 कॅन्सल, r is equal to del r by del x is equal to x, so del r by del x is equal to x upon r. उलट आहे, r upon x आहे, इकडे x upon r आहे. so as r square is equal to x square plus y square plus z square is सिमेट्रिक फंक्शन. सिमेट्रिक फंक्शनचा सर्वात मोठा फायदा काय आहे, जर मला डेल आर बाय डेल वाय काढायचं असेल तर सिम्पली मी x च्या जागेवर y घेईल, y च्या जागेवर z घेईल, z च्या जागेवर x घेईल, डेल आर बाय x च्या जागेवर y. तर इथं पण कसं येईल, मला पाहिजे डेल आर बाय डेल झेड, मग x च्या जागेवर y, y च्या जागेवर z, z च्या जागेवर x, y च्या जागेवर z.
समजला एवढा पॉइंट? आता नोट मध्ये काय काय इम्पॉर्टंट रिझल्ट आहेत. फर्स्ट आहे आर म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ आर बार, म्हणजेच अंडर द रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, मी याला असं लिहू शकतो का, अंडर द रूटला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1/2. यस, आपण याला असं लिहू शकतो. जर याची nth पॉवर घेतली आपण दोघं साईडला, टेकिंग nth पॉवर ऑन बोथ साइड्स, काय होईल, r रेस टू n इज इक्वल टू इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 1/2 होल ब्रॅकेट रेस टू n. So r raised to n is equal to x square plus y square plus z square. इथं पॉवर आणि पॉवरचे मल्टिप्लिकेशन 1/2 into n, 1 into n, n upon 2. सिंपल भाषेत एवढंच सांगायचंय. इथं r ची जी काही पॉवर असेल ना त्याच्या हाफ इकडे राहील, एवढंच मला सांगायचं. म्हणजे इकडे 9 असेल तिकडे 9/2 राहील, इकडे पॉवर 10 असेल तर इकडे 10/2 म्हणजे 5 राहील. एवढं लक्षात राहू द्या. नाव सेकंड, जर आपण आर बारचा डायव्हर्जन्स घेतला, डायव्हर्जन्स म्हणजे काय, डॉट प्रोडक्ट कशात, इन्व्हर्टेड डेल आणि आर बार मध्ये. तर याचा मिनिंग काय सांगितलं आहे मी, आय कॅप डेल बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय प्लस के कॅप डेल बाय डेल झेड डॉट आर बार म्हणजे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. आता इथं काय होईल, डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट कसा होतो, याचा आय त्याचा आय, याचा आय काय आहे, डेल बाय डेल एक्स ऑफ याचा एक्स प्लस जे जे डेल बाय डेल वाय ऑफ वाय प्लस डेल बाय डेल झेड ऑफ झेड. ऑब्विसली कॅन्सल होतात, कॅन्सल होतात म्हणजे त्या ठिकाणी काय येतं, 1. इथं पण काय येईल, 1, अगेन 1. तर डायव्हर्जन्स ऑफ आर बार याचा आन्सर 3 येतं, एवढं लक्षात राहू द्या. सिमिलरली आपल्याला याचा कर्ल काढायचा आहे, कर्ल ऑफ आर बार. कर्ल ऑफ आर बार म्हणजेच काय, क्रॉस प्रोडक्ट बिटवीन इन्व्हर्टेड डेल अँड आर बार, त्याचा आन्सर येतं 0. हे लक्षात राहू द्या. 0 कस काय येत असेल, इथं आपण जसा डॉट प्रोडक्ट घेतला तसंच आपण जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आन्सर 1 येईल. तुम्हाला हवं तर प्रूफ पाहिजे असेल, प्रूफ नकोच आहे, ठीक आहे. नाव आर बार डॉट आर बार काय येईल, आणि आर बार क्रॉस आर बार, सांगा बरं काय येतं, आर बार डॉट आर बार, डॉट प्रोडक्ट आहे ना, त्याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर येईल आर स्क्वेअर आणि याचा आन्सर येतं 0. साध्या भाषेत लक्षात ठेवा, आर बार क्रॉस आर बार, आर आणि आर बार दोघी सेम आहेत, एकमेकांना क्रॉस जातील का, जातील का क्रॉस, स्वतः स्वतःला कोणी क्रॉस होतं का, मग त्याचा क्रॉस प्रोडक्ट 0 असं लक्षात ठेवा. कोणी स्वतः स्वतःला कोणी क्रॉस होतं का, आणि आर बार डॉट आर बार म्हणजे काय,
दॅट इज आर स्क्वेअर. हा डॉट प्रोडक्ट मधल्या प्रॉपर्टीज किंवा नोट माहित असतील तर लक्षात येईल, आणि या क्रॉस प्रोडक्ट मधली ही प्रॉपर्टी होती. नाव याच्यानंतर आपल्याला काही प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत. त्याच्यातल्या पहिल्या 2 प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर आपण स्टार्ट करू एक्झाम्पल. अँड देन लास्ट रिझल्ट, ग्रॅड ऑफ आर रेस टू एन असेल. आर रेस टू एन चा ग्रेडियंट जर घेतला असेल तर त्याचा आन्सर कसा येतं, एन इंटू आर रेस टू एन मायनस 2. पॉवर पुढे घेतली आणि जी काही पॉवर असेल त्याच्यात 2 मायनस केला, 1 नाही, डेरिव्हेटिव्ह सारखं नाही आहे. 2 मायनस केला डॉट आर बार. हा रिझल्ट फार महत्वाचा आहे. वेक्टर आयडेंटिटीज. आता या ठिकाणी लेट phi bar be a scalar and u bar and v bar are vectors. तर लक्षात ठेवा, जो वेक्टर असतो ना, वेक्टर, त्याचाच तुम्ही डायव्हर्जन्स आणि कर्ल घेऊ शकतात. पण जो स्केलर असतो त्याचा काय घेता येईल, ग्रेडियंट. लक्षात ठेवा, स्केलरचा ग्रॅड फाय घेऊ शकतात तुम्ही. स्केलर मध्ये तुम्ही ग्रेडियंट काढू शकतात. पण जर ती टर्म वेक्टर असेल तर त्याचा तुम्ही डायव्हर्जन्स अँड कर्ल दोघे फाइंड करू शकता. एवढं लक्षात राहू द्या. नाव याच्यातली फर्स्ट डेफिनेशन आहे, डायव्हर्जन्स ऑफ फाय यू बार. फर्स्ट प्रॉपर्टी महत्वाची आहे. फाय हा स्केलर आहे, यू बार हा वेक्टर आहे. तो याचं डेफिनेशन आहे, याचा फॉर्म्युला फाय डायव्हर्जन्स ऑफ यू बार. हा डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट सारखं वाटेल तुम्हाला, प्लस ग्रॅड फाय डॉट यू बार. याला जर आपण याला असं लिहिलं, इन्व्हर्टेड डेल डॉट फाय यू बार इज इक्वल टू फाय डायव्हर्जन्स म्हणजे काय, डॉट प्रोडक्ट बिटवीन इन्व्हर्टेड डेल अँड यू बार. ग्रॅड फाय कसा डिनोट करतात, यावेळेने डॉट यू बार. कारण हा स्केलर होऊन जातो, हा वेक्टर हा वेक्टर, तेव्हा त्यांचा डॉट प्रोडक्ट घेता येतो. सेकंड फॉर्म्युला आहे, that is a curl of inverted L and U bar. आता U bar, V bar, A bar, F bar काही असू द्या, याचं ह्याच वेळेने येईल phi curl of U bar plus grad phi क्रॉस U bar. याला जर लिहायचं असेल, कर्ल म्हणजेच काय, इट इज अ क्रॉस प्रोडक्ट बिटवीन इन्व्हर्टेड एल अँड इथं जे काय असेल ते. या ठिकाणी फाय कर्ल कसा देतात, इट इज अ क्रॉस प्रोडक्ट बिटवीन इन्व्हर्टेड एल अँड इथं जे काय असेल ते, प्लस ग्रॅड फाय क्रॉस यू बार. आता या ठिकाणी डायव्हर्जन्स मध्ये काय होतं, एक स्केलर होता आणि एक वेक्टर होता. फाय इज अ स्केलर, यू बार इज अ वेक्टर. इथं पण फाय इज अ स्केलर अँड यू बार इज अ वेक्टर. आता पुढचं जे याच्यात आहे त्याच्यात दोघी वेक्टर आहेत आणि त्याचा आपल्याला कर्ल काढायचा आहे, डायव्हर्जन्स काढायचा आहे, डायव्हर्जन्स ऑफ यू बार क्रॉस व्ही बार. पहिले 2 फॉर्म्युले जरा जास्तच महत्वाचे आहेत, नंतरचे 2 जर प्रिपेअर झाले तर करा, नाही तर इट्स ओके, राहू द्या. इज इक्वल टू व्ही बार डॉट कर्ल ऑफ यू बार मायनस यू डॉट कर्ल ऑफ व्ही बार.
आणि फोर्थ फॉर्म्युला तुम्हाला शोधून आणायचा आहे. काय आहे तर त्याचं शोधून घ्याल, कर्ल ऑफ यू बार क्रॉस व्ही बार. शोधून घ्याल काय आहे तर ते आन्सर. एका लाईन मध्ये किंवा 2 लाईन सोडून द्याल, त्याच्यात तुमचा आन्सर येऊन जाईल. नाव एक पॉइंट लक्षात घ्या, जो फाय असतो ना, ग्रॅड फाय, ग्रॅड फाय स्केलर येतो की वेक्टर येतो? ग्रॅडियंट काढताना शेवटी आन्सर मध्ये आय जे के येतो का? येतो. So it is a vector. Divergence of f bar किंवा u bar यात आय जे के येतो का लास्ट मध्ये डायव्हर्जन्स मध्ये? नाही येत, नाही येत. डॉट प्रोडक्ट मध्ये नाही येत. So it is a scalar. आणि जर त्या ठिकाणी कर्ल ऑफ व्ही बार त्या डिटर्मिनंट घेतो, आय जे के येतोच. सो इट इज अ वेक्टर. एवढं लक्षात राहू द्या. ह्या फर्स्ट मधल्या 2 प्रॉपर्टीज फार इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यावरच आपले प्रूव्ह दॅट वाले एक्झाम्पल आहेत. म्हणजे सुरुवातीला एक्झाम्पल मध्ये हे प्रूव्ह दॅट वाले एक्झाम्पल अप्लाय होतील, आणि त्याच्यानंतर जे अगोदर आपण प्रॉपर्टी घेतल्या, जसं डायव्हर्जन्स ऑफ आर बार, कर्ल ऑफ आर बार, आर बार डॉट आर बार, आर बार क्रॉस आर बार, जे काही फॉर्म्युले ते अप्लाय होतील.